आषाढ महिना आला की प्रत्येकाच्याच घरामध्ये तळणीच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. अशात आपण कापण्यांवरती थोडासा जास्तच जोर देतो. प्रत्येक ठिकाणी थोड्याशा वेगवेगळ्या फरकानुसार कापण्या बनवल्या जातात. बऱ्याचदा आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतो, पण आज ना आपण मस्त मराठवाडा स्पेशल बाजरीच्या कापण्या बनवतोय. यासाठीच सगळ्यात आधी मी इथं गूळ खिसून घेते. तर साधारण आपल्याला 2 कप भरून गूळ लागणार आहे. हा गूळ आपण एका पातेल्यामध्ये मोजून घेऊयात. गूळ मी इथे किसून घेतलाय, हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. तर बरोबर 2 कप भरून मी इथे गूळ घेतलेला आहे. साहित्यांचं प्रमाण अगदी अचूक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि अगदी नो फेल रेसिपी आहे. यामुळे नक्की या पद्धतीने तयार करून पहा. तर बरोबर 2 कप भरून इथे मी गूळ घेतलाय. आता हा गूळ मी थोडा वेळासाठी साईडला ठेवून देते. गूळ किसून मी इथं साईडला ठेवलेला आहे. आता बाकीची जी तयारी आहे ती सुद्धा करून घेऊ. तर इथे मी कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी एका मोठ्या परातीमध्ये ही पिठं काढून घेऊ. तर इथे बरोबर 3 कप भरून मी बाजरीचं पीठ घेतलंय. थोडंसं चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा नाही चाळलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. आता बाजरीच्या पिठामध्ये ग्लुटन खूप कमी असतं, चिकटपणा खूप कमी असतो. यासाठी आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ आवर्जून घालायचं आहे. 3 कप बाजरीच्या पिठासाठी बरोबर 1 कप भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय. सोबतच इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घालून चांगलं मिसळून घेतलं. आता यामध्येच 2 चमचा भरून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. हे मोहन सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. पिठाला व्यवस्थित हे मोहन लागायला हवं. गूळ चिरून ठेवला, पीठ सुद्धा इथे तयार आहे. आता यानंतर आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचंय. यासाठी थोडंसं इथे मी पाणी गरम करून घेते आणि पाणी गरम करण्यासाठी इथे मी वापरलेलं आहे अगारो एलिगंट प्रीमियम इलेक्ट्रिक केटल, जी एक्स्ट्रा लार्ज आहे, 1.8 लिटरची आहे. कूल टच हँडल आहे, डबल लेड केटल आहे, स्टेनलेस स्टीलची इनर बॉडी आहे. याचबरोबर ऑटो शट ऑफ होते, 1500 वॉट्सचा आहे, पोर्टेबल आहे, ब्लॅक कलर मध्ये येतो आणि याचबरोबर 1.8 लिटरची याची कॅपॅसिटी आहे. खूप उकळतं नाही, थोडंसं गरम, हलकंसं कोमट असं मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बरोबर पाऊण कप भरून आपल्याला पाणी घालायचंय. 2 कप आपण गूळ घेतला होता, यासाठी पाऊण कप पाणी बरोबर आहे. आता हा गूळ आपल्याला या गरम पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. अगदी काही सेकंदामध्येच गूळ छान विरघळला जातो. आता हा गूळ चांगला विरघळला गेला की आपल्याला एका गाळणीमधून तो गाळून घ्यायचा आहे. म्हणजे यामधला जो काही कचरा आहे किंवा खडे आहेत ते वेगळे होतात. आता या पिठामध्ये थोडं थोडं करत हे गुळाचं पाणी घालायचं आणि चांगला घट्ट असा डो मळून घ्यायचा. कापण्यांसाठी अजिबात पीठ पातळ ठेवायचं नाही. तुम्ही जर पीठ पातळ ठेवलं तर लाटता तुम्हाला येणार नाही. खाली पोळपाटाला कितीही तुम्ही पिठी घातली तरी सुद्धा पीठ चिकट असल्यामुळे पोळपाटाला चिकटू शकतं, लाटण्याला चिकटू शकतं. यासाठी आधीच थोडंसं घट्ट पीठ ठेवलं तर मग पिठी लावण्याची सुद्धा अजिबात गरज पडत नाही. आता इथे घट्टसर असा मी गोळा मळून घेतलेला आहे. आता कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटांसाठी हा उंडा आपण भिजत ठेवूयात, म्हणजे मग व्यवस्थित पीठ सुद्धा मुरलं जाईल. खूप जास्त वेळ सुद्धा ठेवू नका, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासासाठी ठेवू शकता. थोडंसं यावरती तेल लावून घेऊ, झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. तर बरोबर साधारण 20 मिनिटांसाठी हे पीठ मी चांगलं भिजू दिलं. आता 20 मिनिटानंतर एकदा आपण पीठ चेक करून घेऊ. आता पीठ इथे जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीपेक्षा थोडंसं मला सैलसर वाटतंय, पण तरी सुद्धा मी हे घट्टच ठेवलंय. हवं असेल तर थोडंसं तुम्ही पातळ ठेवू शकता, कारण लाटताना मग आपल्याला अजिबातच पिठीची किंवा तेलाची गरज पडत नाही. आता भाकरीला घेतो उंडा, त्यापेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा आणि आता थोडासा तेलाचा हात लावून पोळपाटावरती हा मी चांगला मळून घेते. उरलेली जी कणिक आहे ती अशीच ओपन ठेवू नका, यावरती व्यवस्थित झाकण ठेवायचं. आता पोळपाटाला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि या तेलावरतीच हा उंडा चांगला मळून घेतला. आता याची अशी लाटी तयार करून घ्यायची आणि चांगलीही लाटून घ्यायची. आता भाकरी जितपत आपली जाड असते ना तितपत जाड आपल्याला कापण्या ठेवायच्यात. जाड कापण्या असतील तर थोड्याशा त्या मऊ आणि खुसखुशीत राहतात. पातळ जितक्या तुम्ही लाटाल ना तितक्या जास्त त्या कडक होतात, चावायला खूप कठीण जातं. यासाठी कापण्या कधीही थोड्याशा जाडच ठेवायच्या. आता तळण्यासाठी अशा जाड ज्या कापण्या असतात त्या तळायला थोडासा वेळ लागू शकतो. तर ह्या कशा तळून घ्यायच्या हे सुद्धा आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. आता इथे तुम्ही बघितलं, छान अशी लाटी लाटून झालेली आहे, थोडीशी जाड लाटून घेतली. आता यावरती थोडीशी खसखस घालायची, चांगली ती व्यवस्थित सेट करून घ्यायची. दोन्ही बाजूनी खसखस मी लावून घेणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडीशी खसखस लावून घेऊ आणि ही सुद्धा व्यवस्थित सेट करून घेऊ.
आता कापण्या कट करतोय तर यांना कापण्यांचाच आकार चांगला वाटतो, चौकोनी वगैरे मी आकार इथे कट करणार नाही. तर याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा कट करून घेतला. आता यानंतर असं मोठ्या मोठ्या आकारामध्येच थोडेसे असे चौकोनी काप करून घ्यायचे. असे थोडेसे तिरके काप केले की बरोबर कापण्यांचा आकार येतो. कापण्या थोड्याशा मोठ्या ठेवायच्या, खूप नाजूक सुद्धा करू नका. आता साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा काढून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कापणी तयार झालेली आहे. साधारण इतपत अशी जाड कापणी ठेवायची. कट करून घेतलेल्या सगळ्या कापण्या आपण एका प्लेटवरती काढून घेऊयात आणि याच पद्धतीने इतर ज्या कापण्या आहेत त्या सुद्धा एकदम तयार करून घेऊ आणि एकदम तळून घेऊ. तर इथे अशी एक बॅच कट करून झालेली आहे. तर साधारण अर्ध्या पिठाच्या इथे कापण्या मी कट करून एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात. तेल ठेवूयात गरम करण्यासाठी आणि लो फ्लेम करून ठेवलेली आहे. बाकीच्या सगळ्या कापण्या सुद्धा इथे माझ्या तयार झालेल्या आहेत. या कापण्या तयार झाल्यात, पटकन तळायला घेऊयात. कापण्या तळण्यासाठी मध्यम आचेवरती मध्यम हे तेल गरम असायला हवं. आता गॅसची फ्लेम मी सुरुवातीला लो ठेवलेली आहे. लो फ्लेम वरतीच मी हे तेल गरम करून घेतलं. सुरुवातीला काय करायचं, 3 ते 4 अशा कापण्या आधी तळून घ्यायच्या. तेलाचा अंदाज व्यवस्थित घ्यायचा आणि यानंतरच आपल्याला एकदा तेलाचा व्यवस्थित अंदाज आला की भरपूर तुम्ही यामध्ये कापण्या टाकून तळून घेऊ शकता. कापणी जशी तळायला लागते तशी तशी ती फुलून वरती येते. एक बॅच तळण्यासाठी साधारण आपल्याला 2 ते 2.5 मिनिट लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता एक एक कापणी अशी मस्त फुलून वरती यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्या कापण्या अशा आपोआपच वरती आल्या की यानंतर झाऱ्याने हलवून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगल्या तळून घ्यायच्या. सुरुवातीला जेव्हा आपण कापण्या तेलामध्ये घालतो भरपूर बुडबुडे येतात, पण जसं जसं या कापण्या तळायला सुरुवात होते तसं तसा रंग सुद्धा छान येतो आणि याचबरोबर या बुडबुडे सुद्धा कमी होतात. तर असं उलट पलट करत चांगल्या सोनेरी रंगावरती या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्यात. आता जेव्हा आपण कापण्या तळून घेतो ना, यावेळेस गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवायची. काय होतं, आपण यामध्ये बाजरी वापरलेली आहे. बाजरी थोडीशी काळपट असते, लगेच रंग पकडू शकते आणि सोबतच आपण यामध्ये गूळ सुद्धा घातलेला आहे. गूळ सुद्धा पटकन कलर धरतो, पटकन करपला जातो आणि यामुळेच कापण्यात जास्त कडक होण्याची सुद्धा शक्यता असते आणि रंग सुद्धा डार्क येण्याची शक्यता असते. आता कापण्या इथे तळून झालेल्या आहेत. मी अशा पद्धतीने खाली खोलगट वाडगं ठेवलंय. यावरती आपली पुरणाची चाळण ठेवली आणि यावरतीच आपण तळून घेतलेल्या कापण्या घालूयात. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली वाडग्यामध्ये निथळलं जाईल. आता पुढची बॅच मी जेव्हा घालते आहे त्यावेळेस गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे आणि संपूर्ण कापण्या यामध्ये घालून झाल्या की पुन्हा गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेमवरतीच कापण्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्यात. म्हणजे मग जास्त डार्क रंग सुद्धा येणार नाही. आपल्या हातामध्ये कंट्रोल राहील आणि व्यवस्थित अशा कापण्या आपल्याला तळता येतील. आता तुम्ही बघू शकता भरपूर बुडबुड्या आलेल्या आहेत. या बुडबुड्या बऱ्यापैकी कमी झाल्या की समजून घ्यायचं कापण्या व्यवस्थित तळून झाल्यात. साधारण 1.5 ते 2 मिनिटांमध्ये कापण्यांवरच्या ज्या बुडबुड्या आहेत त्या बऱ्यापैकी कमी होतात आणि असा मस्त गोल्डन रंग यावरती येतो. आता यापेक्षा जास्त जर रंगावरती तुम्हाला ह्या तळून घ्यायच्या असतील ना, तर थोडीशी मीडियम फ्लेम करायची आणि यानंतर थोडासा रंग आणायचा आणि या कापण्या आपल्याला तेलामधून काढून घ्यायच्यात. आता जरी तुम्ही तेलामधून काढल्या तरी सुद्धा 1-2 मिनिटांसाठी याची कुकिंग प्रोसेस चालूच असते. त्यामुळे आणखीन जास्त यावरती रंग चढू शकतो. इथे कापण्या छान तळून झालेल्या आहेत, रंग सुद्धा चांगला आलाय आणि याचबरोबर बुडबुड्या सुद्धा चांगल्या कमी झालेल्या आहेत. आपण तेलामधून या कापण्या काढून घेऊयात. याच पद्धतीने सगळ्या कापण्या इथे मी तळून घेत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या कापण्या इथे तयार झाल्या, मस्त रंग आलेले आहेत आणि सगळ्या एकसारख्या दिसतात. गव्हाच्या पिठाऐवजी अशा बाजरीच्या एकदा तरी कापण्या नक्की ट्राय करून पहा. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आलं होतं की यालाच बाजरीच्या खजुरा सुद्धा म्हटल्या जातात किंवा बरेच जण याला बाजरीच्या कापण्या असं सुद्धा म्हणतात. मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. काही कापण्या मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पूर्वीसारख्या मऊ या कापण्या होतील तर अशा अजिबात अपेक्षा तुम्ही करू नका. हलक्याशा मऊ, हलक्याशा खुसखुशीत अशा या कापण्या तयार होतात. पण तुम्ही जर पीठ खूप पातळ असं लाटून घेतलं ना, तर मात्र या कापण्या कडक होतात, चावता चावत नाही. यामुळे थोड्याशा जाडसर लाटा अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा होते. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.